एक सूचना मी करतोय की नवी मुंबई भांडूप येथील मिनी बस फसल्या आहेत. त्यांना काही लोकांनी बाहेर काढायला मदत करायची आहे. कार्यक्रम झाल्यावर आपण त्यांना मदत करा की त्यांना बाहेर काढायचं आहे. आणि ही तर समुद्र किनाऱ्यावर फसली, पण समुद्रामधून नौकांद्वारे इथल्या लोकांनी, कोळी लोकांनी, संघमित्र आणि महेंद्र यांना तिकडे पोहोचवलं. कारण पूर्वी विमानतळ नव्हते, विमानं नव्हती, बोटीतूनच लोकांना जात होते. आणि म्हणून ही जी कोळी टोपी आहे ही समुद्रावरचं प्रतीक आहे आणि या लोकांनी तिकडे त्यांना पोहोचवलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या कोळी बांधवांनी यामध्ये जे सहकार्य केलं ते आपल्याला समोर आहे आणि म्हणून आम्ही आपल्याविषयी सगळ्यांची कृतज्ञ आहोत. खास करून संघमित्रा बनते आणि आमचा भिक्खू संघ यांच्याविषयी आम्ही कृतज्ञ आहोत. कारण आपण आम्हाला आमच्या इतिहासाची प्रत्यक्ष आठवण आज करून दिली. त्याचं चलचित्र आहे, त्याचा जो व्हिडिओ जोपर्यंत येईल आता युट्यूबला, तेव्हा लोकांना कळेल का इतिहास काय असतो, तो समोर कसा दाखवायचा असतो. आणि म्हणूनच या कार्यक्रमाला उपस्थित बनते संघमित्राजी, सुनीती बनते असतील, धम्मदिना, सत्यशिला, हर्षशिला आणि विजया मैत्री, धम्मदर्शना, नागकन्या, नागसेन बनते, राहुल बोधी, आनंद, धम्मबोधी, शांतीराज, या सगळ्यांविषयी मी प्रचंड आदर व्यक्त करतो. ही ऐतिहासिक घटना आहे, 27 वर्षाची साधना आहे. आईला व्हिडिओ कॉल कर, आईला व्हिडिओ कॉल कर. हे चित्र आणि इथंच बस. कदाचित व्हिडिओ कॉल कर आणि इथंच बस. पालघर, मुंबई हा अप्रांत प्रदेश आहे आणि इथे अनेक लोक अरंत झालेले आहेत आणि भगवान बुद्धांनी केलेलं जे काम आहे त्या कामाला चालना आजच्या कार्यक्रमामध्ये मिळालेली आहे. आता मी साक्षीदार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. या कळंब गावात अंदाजे 10,000 कोळी लोकांची वसाहत आहे आणि हे कोळी लोक इथे राहतात. हाच मोठा पुरावा आहे, कारण याच लोकांनी संघमित्रा आणि महेंद्र यांना पोहोचवलं. खरं म्हणजे खूप अभ्यासपूर्ण बोलायला पाहिजे, कारण हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्र देश पाहणार आहे आणि तो प्रश्न विचारणार आहे. काही लोक बोलतात की याचा पुरावा काय, तर हा जो स्तूप आहे तो त्याचा पुरावा आहे. आणि जर महेंद्र आणि संघमित्रा समुद्र मार्गे गेले तर ते बोटीतूनच गेले आणि बोटींवर आजही मालकी आमच्या लोकांची. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा म्हणाले होते, ज्याचे आरमार त्याचा समुद्र. आजही समुद्रावर आमचंच आरमार आहे आणि म्हणून हा इतिहास तुम्ही कुठल्याही अर्थाने तपासून पाहिला तर तो सत्य इतिहास आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला पत्रकार आलेत अनेक, सुधाकर लाड असतील, विजय चतुर्वेदी असतील, सुनील सर्वदे असतील, आमचे सम्राटचे पत्रकार इथे आलेले आहेत. या सगळ्यांबद्दल आदर व्यक्त मी करतो. कोळी समाजातर्फे मी समता सैनिक दलाचं पुन्हा आभार मानतो, कारण त्याने या कार्यक्रमाला शिस्त दिलेली आहे. आणि पनवेल बौद्धाचार्य असतील, सगळे श्रामणेर भिक्खू, उपासक, उपासिका यांच्याविषयी सुद्धा मी आदर व्यक्त करतो. आमचं एक काम आहे, कारण तुम्ही आमच्यावर आज उपकार केलेले आहेत की आमचा खरा इतिहास तुम्ही आम्हाला सांगितलेला आहे. श्रीलंका म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की बाबा ती रावणाची लंका आहे, हनुमानाने जाळली, पण लंकेत गेल्यावर कळतं तिथे सगळ्या बौद्ध लेण्या आहेत आणि भगवान गौतम बुद्धांच्याच मूर्ती आहेत. पण हे सत्यस्वरूप तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. आणि आज आम्ही प्रतिकात्मक गेलेलो आहे, बोटीने गेलेलो आहे. याच्यानंतर आम्ही निश्चित तिकडे भेट देऊ. आदरणीय भिक्खूंना माझी विनंती असेल की एक तुम्ही अशी सहल आयोजित करा की त्यामध्ये आमचे कोळी बांधव तिकडे जातील आणि वाजत गाजत जाऊ, आपण तिथे पण जाऊ की ही सत्य घटना आहे. आणि म्हणूनच मी जे इतिहासात वाचलेला त्यामध्ये असं सांगितलं की श्रीलंकेची जी सिंहली भाषा आहे त्या भाषेमध्ये आजही मोठा ळ नाही, म्हणजे कमळातला ळ जो बोलतात ब्राह्मण तो नाही, साधा ल आहे. मोठा न नाही, बाणातला न नाही, ती जी भाषा आहे. आणि कोळी भाषा आजची एकच आहे. आम्ही सुद्धा शाळा नाही बोलत, शाला बोलतो. पाणी नाही बोलत, पाणी बोलतो. आमचे वनमंत्री गणेशजी नाईक यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे, मी त्याच्याशिवाय शिक्षक होतो. ते बोलायचे, सगळ्यांना केली मिळाली काय. ब्राह्मण मायला हसायचे, असं का बोलतात. पण ही भाषा काय अशुद्ध भाषा नाही, या भाषेला इतिहास आहे. आणि सगळ्या भाषांची जननी पाली भाषा आपल्याला माहिती आहे. मुद्दाम सांगितलं कारण तुमचा गैरसमज नको, कोळी लोकांची, आगरी लोकांची भाषा कुठली. इथे आमचे ईस्ट इंडियन बांधव सुद्धा आज आले होते, उपमहापौर इथे आले होते. तर ही आठवण मी आपल्याला करून देतो. आणि हा संध्याकाळचा कार्यक्रम जरी लोक गेलेली असली तरी हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून इथे लिहिलंय की बाबा इंडो आणि श्रीलंका यांना जोडणारा हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. आणि मला ते सांगणं गरजेचं आहे, कारण याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार, याची नोंद घेणार आंतरराष्ट्रीय मीडिया, याची नोंद घेणार. आणि म्हणूनच आता आम्ही भंतेकींना वंदन केलं, भिक्खू संघाला वंदन केलं,
भारतामध्ये असं वाटतं की हे साधू लोक वगैरे आता काय राहिलं, आता तर विज्ञान युग आहे, आता यांची काय गरज आहे, अशा प्रकारचा गैरसमज संपूर्ण महाराष्ट्र देशाला आहे. आणि म्हणून मला सांगावंच वाटतं की कोलीय समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी जगाला सांगतो, तुम्हाला कदाचित माहीत असेल पण जगाला सांगतो की तथागत गौतम बुद्धांचा जो धम्म आहे तो धम्म साधा सुद्धा धम्म नाही. या धम्माबद्दल जगातल्या अनेक विचारवंतांनी गौरवोद्गार काढलेले आहेत. त्यामध्ये आहेत सर एडविन अर्नॉल्ड, अल्बर्ट आइन्स्टाईन जे प्रख्यात शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी सांगितलेले भगवान बुद्धाचा धम्म हा सर्वश्रेष्ठ धम्म आहे. आणि आर्थर शोपेनहावर, फ्रेडरिक निश्चे तत्वज्ञानी आहेत, बर्ट्रांड रसेल आणि एन.जी. वेल्स ब्रिटिश इतिहासकार, या सगळ्यांनी धम्माबद्दल अतिशय चांगले उद्गार काढलेले आहेत. आणि म्हणून धम्म म्हणजे काय हा आपण समजून घ्यावा, त्यासाठी आपलं साहित्य आणि भिक्खुनी संघ इथे उपस्थित आहे. आता खास करून मला ज्याबद्दल अत्यंत आदर आहे आणि मी आतापर्यंत जसं भिक्खुनींनी 27 वर्ष जो संघर्ष केला आहे, तसं मला 2005ला शिक्षक असताना अनेक बौद्ध बांधवांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही या वाटेने चला, म्हणजे तुमचा इतिहास आहे त्या वाटेने चला, बाबासाहेबांच्या भगवान बुद्धांच्या वाटेने चला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आमचा जो समाज आहे, कोळी, आगरी, भंडारी, सागरपुत्र समाज, हा जर या समुद्र किनाऱ्यावर आहे तर त्याचे काही पुरावे असतील. आणि म्हणून आम्ही ते पुस्तक प्रसिद्ध केलं. त्या पुस्तकाला आधार आहे रायगडच्या ठाण्याच्या गॅजेटचा. ते गॅजेट सांगतं की इथल्या ज्या खाड्या आहेत त्या खाड्यावर आंतरराष्ट्रीय बंदरं होती, जागतिक व्यापार इथे चालायचा आणि आम्ही सुद्धा जागतिक व्यापारी होतो. आता श्रीलंकेला जाण्याचा पुरावा आज तुम्ही प्रत्यक्ष पाहिलात, तसंच आम्ही इजिप्त बरोबर व्यापार करायचो, श्रीलंकेबरोबर करायचो. आणि त्यावेळी जगातले लोक सांगायचे की तुम्ही जे व्यापारासाठी इकडून सामान घेऊन त्याबद्दल तुम्हाला काय पाहिजे. आम्ही सांगायचो आम्हाला फक्त सोनं पाहिजे, कारण सोनं हे जे चलन आहे ते अद्वितीय आहे. आपल्याला माहित आहे की सोन्याला काही पर्याय नाही. म्हणून इथल्या कोळी लोकांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात तुम्ही सोनं पाहता. आमच्या मुली आता नाचल्या, मुली छोट्या होत्या पण त्यांच्या अंगावर सोनं तुम्ही पाहिलं असेल. हे सोनं असंच आलेलं नाही, जागतिक व्यापाराचा वारसा. आणि म्हणून मी भिक्खुनी संघाबद्दल थोडंसं आपल्याला सांगेन, कारण भिक्खुनी संघाचा जो इतिहास आहे आणि इथल्या कोळी, आगरी, भंडारी, इथल्या सागरपुत्रांचा इतिहास अतिशय जुळणार आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा याचा शोध घेतला, गॅजेटमध्ये पुरावे मला भेटले, तेव्हा मी माझ्या गावांमध्ये फिरायला सुरुवात केली. तेव्हा मला जे सापडलं ते आपल्याला सांगतो की आमच्या कोळी गावांमध्ये, आगरी गावांमध्ये पहिलं मंदिर हे स्त्रीचं आहे, म्हणजे मातृदेवतेचं आहे, कुठल्याही पुरुष देवतांचं नाही. भिक्खुनी संघाने याचा रिसर्च करावा. म्हणजे जीवदानी माता असेल, चितळा माता असेल, एकवीरा असेल, या सगळ्या बुद्ध माता आहेत किंवा भिक्खुनी आहेत आणि त्यांची मंदिरं आहेत. लोक एखादी घटना घडली गावामध्ये, भांडण झालं किंवा चोरी झाली तर शपथ आईचीच घ्यायला सांगतात, वडिलांची नाही. कोणाची सांगतात? आईची. आणि माय मरो आणि मावशी जगो ही जी म्हण आली आहे ती महाप्रजापतीमुळे आले की महामाया जेव्हा गेल्यानंतर तिचा सांभाळ महाप्रजापतीने केला, मावशीने केला. आणि म्हणून मावशीबद्दल प्रचंड आदर इथल्या भूमीमध्ये सुद्धा आहे. एकूणच इथल्या लोकांमध्ये, महिलांमध्ये प्रचंड आदर आहे. याचं एक तुम्हाला आणखी एक पुरावा सांगतो की आपल्याकडे लग्न लावणं हा जो विधी आहे, जनरली भटजे हे पुरुष असतात. म्हणजे सगळ्या धर्मांमध्ये पुरुषांना मान आहे. बाबासाहेबांनी पण सांगितलेलं आहे की पती परमेश्वर ही कल्पना त्यांना मान्य नाही. पती परमेश्वर का आणि स्त्री कोण आहे, पत्नी कोण आहे, दोघेही समान आहेत, अशा प्रकारचा संस्कार बाबासाहेबांनी पण दिला. पण याचा संस्कार हजारो वर्षापूर्वी आम्हाला महाप्रजापतीने दिला आणि सांगितलं, तथागत गौतम बुद्धांना त्यावेळी सांगितलं की तुम्हाला जर अनंत होण्याचा पुरुषांना मान आहे मग स्त्रियांना काय. आणि त्यातून भिक्खुनी संघ स्थापन झाला. भिक्खुनी संघ स्थापन झाला. भिक्खुनी संघाबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, परंतु कोळीवाड्यामध्ये आजही लग्न लावण्याचं काम विधवा महिला करते. आता आपल्याला माहित आहे की एकतर महिलांना मंदिराच्या जवळ कोणी फिरू देत नाही, विचार मंचावर पण कोणी घेत नाही. आज लोकशाहीमध्ये राष्ट्रपती जरी महिला असली तरी पवित्र ठिकाणी तिला आजही प्रवेश नाही. एवढी मोठी मनुस्मृती आपल्या देशामध्ये. आणि अशा देशामध्ये महिलांना आदर देण्याचं काम इथल्या कोळी समाजात आहे. कोळी समाजात लग्न लावण्याचं काम हे विधवा महिलांना आहे. तुम्हाला जर ऐकायचं असेल तुम्ही युट्यूबवर सर्च करा. ही पोळी साजूक तुपातली हे जे गाणं आहे त्या गाण्याची सुरुवात एक धवलारीन करते, म्हणजे स्त्री गायिका करते. धवलारीन म्हणजे स्त्री पुरोहित. मला आठवतं की लोकसत्तेत एक बातमी आली होती. काही ब्राह्मण महिलांनी लग्न लावली आणि बातमी छापली की आमच्या महिला लग्न लावतात.
आणि तुमच्या अगोदर 2-2,500 वर्ष आम्ही आमच्या कोळीवाड्यामध्ये आमच्या महिला लावतात आणि आज बौद्धाचार्य महिला सुद्धा लग्न लावतात. म्हणजे ही देशाची परंपरा महिला पुरोहित असणं ही इथल्या मातीत आहे. जसा बौद्ध स्तूप या कळंब गावात किंवा नालासोपाऱ्यामध्ये आहे, तसं घराघरामध्ये ही मातृसत्ताक संस्कृती आहे. आणखी तुम्हाला सांगतो की इथली सगळी इकॉनॉमी अर्थव्यवस्था ही आमच्या महिलांकडे आहे. समुद्रावर 15-15 दिवस मासे मारायचे, आणून आमच्या महिलांकडे द्यायचे, त्यांनी ते विकायचे. सगळे पैसे महिलांकडे असतात. ही कोळीय संस्कृती आहे, कोळ्यांची संस्कृती आहे. आता तुम्हाला माहित आहे की देश किती सुधारला. महिला डॉक्टर झाल्या, प्राध्यापक झाल्या, तरी पगार घ्यायला सासरा जातो, नवरा जातो. महिलांच्या हातात नाही. आमच्या कोळीवाड्यात जाऊन बघा, सगळा पैसा महिलांकडे आहे. ही इकॉनॉमी मुंबईच्या बाजारात आहे, मुंबईच्या मार्केटमध्ये आहे, ठाण्यामध्ये, रायगडमध्ये आहे. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो की दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला आणि आंदोलन पेटलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु कोळीवाड्यामध्ये महिला सगळ्यात जास्त सुरक्षित आहे. आणि म्हणून बनतेजी, मी संघमित्रा बनतेने आपलं मनोगत व्यक्त केलं. तुम्हाला कल्पना असेल की इथे प्रचंड आदर, छोटा मोठा त्रास होत असेल, म्हणजे साप विंचू यात होतं, माणसं त्रास देणार नाही. इथे महिलांना प्रचंड मोठे अधिकार आहेत. आपल्याला कल्पना आहे मासळी मार्केटमध्ये कुठल्या महिलेचा, कोळी महिलेचा विनयभंग झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नाही. का? कारण त्या आमच्या महिलेच्या हातातच शस्त्र आहे, काठी आहे. तिची कोणी मस्करी केली तरी सांगेल उभा चिरेन तुला, मी 40 किलो मासा चिरू शकते, तर तो 40 किलोचा पुरुष काय मला. आणि मग जगातले पुरुष सुद्धा या मुंबई, ठाणे, रायगडमध्ये हे धाडस करत नाहीत. आणि आणखी एक सांगतो की स्त्री पुरुष समानतेचे जे मूल्य आहे महाप्रजापतींनी दिलं, भगवान बुद्धांनी दिलं. या नालासोपारामध्ये हा जो विचार आहे तो अजूनही रुजलेला आहे. स्त्री पुरुष समानतेच्या मूल्यानुसार आमच्याकडे मुलगा आणि मुलगी असं वेगळेपण नाही. मुलगी असेल तर तिला आई आणि बहीण म्हणून देवापेक्षा मोठा मान दिला जातो. आमच्या मुली नाचल्या, इथे मुलं नाचली का? मुली नाचल्या. आणि मुलींनी नाचणं हे आज अवघड झालेलं आहे. दिल्लीमध्ये जो बलात्कार झाला तसा बलात्कार मुंबईमध्ये होऊ शकत नाही, कोळीवाड्यामध्ये होऊ शकत नाही. एवढी ताकद या महिलांमध्ये आहे. स्त्री पुरुष समानता आहे. आणि म्हणून लग्नामध्ये हुंडा द्यावा लागत नाही. कोळीवाड्यामधल्या मुलींना लग्नामध्ये हुंडा द्यावा लागत नाही. आणि हुंडा नाही म्हणून मग गर्भजल चिकित्सा नाही, स्त्रीभ्रूण हत्या नाही, हे आजही कोळीवाड्यामध्ये आहे. ही देणगी रामायणाने दिलेली नाही, ही देणगी महाभारताने दिलेली नाही. आणि याचा शोध तुम्ही घेतलात तर ही सगळी देणगी, हा विचार भगवान बुद्धांचा, महाप्रजापतींचा, महामायेचा विचार आहे, हे आपल्याला मान्य करावे. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा विचार करून सांगतो की आमच्याकडे विधवा विवाह सुद्धा होतात. म्हणजे विधवांचे विवाह होतात, आंतरजातीय विवाह सुद्धा होतात. वसईची लाडकी लेक गाणं गाते, काळा असो वा गोरा असो, रेतीवाला नवरा पाहिजे. हे गाणं स्त्री स्वातंत्र्याचं गीत आहे. आमच्या एका फादरने विचारलं हे गीत स्त्री स्वातंत्र्याचं कसं, तर त्याला कारण आहे की नवरा मुलगा कुठल्याही रंगाचा असो, तो काळा असू दे, गोरा असू दे, याचा अर्थ कुठल्या जाती धर्माचा असू दे, पण त्याच्यामध्ये सामर्थ्य असेल त्याच्या पत्नीला सुखी करण्याचं, तर आम्ही लग्न करायला तयार आहोत. आणि अनेक आंतरजातीय विवाह इथे झालेले आहेत. हे सुद्धा स्त्री स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. म्हणजे नालासोपाऱ्याचा स्तूप म्हणजे काय नुसत्या विटा नाहीत, तर जिवंत मानवी संस्कृती या भूमीमध्ये रुजलेली आहे. आणि ही संस्कृती सम्राट अशोकानं इथे रुजवली. आज आम्ही सम्राट अशोक पाहतोय. सम्राट अशोकांना पाहिलं इथे प्रत्यक्ष रूपाने. सम्राट अशोक म्हणजे 2000 वर्षाचे राजे आपल्या महाराष्ट्राला माहित नाही. आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जातो. पण तुम्ही रायगडावर जरी गेला तर रायगडाच्या बाजूला महाडच्या जवळ बौद्ध लेण्याचं आहे. आणि मी आता मगाशी आलो तेव्हा विचारलं, इथे जेवणाचं मला विचारलं, तुम्ही पाटील साहेब जेवले की नाही. मी अभिमानाने सांगितलं संघमित्रा बनतेजींना की मी 11 वाजता एकदाच जेवतो. याचा हा जो जेवावं किती, खावं किती, आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं, हा विचार धम्मामध्ये आहे. हे मुद्दा मी सांगतो कारण आमच्या कोळी बांधवांना याची आता प्रचंड गरज आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा एक वेळ जेवायचे, कोणाचा विश्वास बसेल, एवढा मोठा शूर राजा आहे. पण त्यांचं जे आचरण आहे ते आचरण तिथल्या ज्या बौद्ध लेण्या आहेत, अनेक मावळे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले किल्ले पाहिले, तिथलं पाणी पिऊनच मोठे झाले, त्या सगळ्या बौद्ध लेण्या आहेत. आणि म्हणून आपल्याला फार मोठं आव्हान आहे की भारताचा खरा इतिहास जाग करण्याचं काम आज प्रत्यक्ष रूपाने झालं. आणि म्हणून पत्रकार बांधवांना विनंती करेल, त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी करा.
अगोदर आल्या मी भंतेजींच्या वतीने पत्रकारांना विनंती केली की हा कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम आहे, दोन देशांची संस्कृती जोडणारा कार्यक्रम आहे आणि म्हणून ह्याला आपण चांगली प्रसिद्धी दिली पाहिजे. मी भिक्खुनी संघाला विनंती करेन की आज या देशाची स्त्री गुलाम झालेली आहे. ती गुलाम कशी झाली आपल्याला सांगायला नको. राष्ट्रपती होऊन सुद्धा तिला मान मिळत नाही, तिला तिचा अधिकार मिळत नाही. सरपंच स्त्री होते पण सरपंच पद कोण उपभोगतं? तिचा नवरा. ते तू काय बोलायचं नाही. बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही, त्या लोकशाहीमध्ये स्त्री पुरुष समानता नसल्यामुळे आपली लोकशाही यशस्वी झालेली नाही. आर्थिक विषमता आहे, सामाजिक विषमता आहे आणि ह्या विषमतेमध्ये आपल्याला सगळ्यात मोठं काम कोणाला करायचं असेल तर भिक्खुनी संघाला. आणि म्हणून आमचं जे कोकण आहे त्या कोकणाबद्दल आता सांगितलं. ठाणे, रायगड, पालघर इथं अप्रांत भूमी आहे, बुद्धाची थेट भूमी आहे. पण रत्नागिरी, सिंधुदुर्ग तुम्ही आतमध्ये खाली गेलात तरी तिथे सुद्धा जास्त स्त्रियांना मुक्त करण्याची गरज आहे, विचारांची गरज आहे. आणि म्हणून जे कोणी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धांच्या या अप्रांत प्रदेशातच सगळ्यात जास्त आंदोलन केली. बाबासाहेबांच्या बरोबर माझ्या समाजाचे नेते नारायण नागू पाटील यांनी कुळ कायद्याचं आंदोलन केलं आणि जमीनदार खोताना सांगितलं की हे जमिनी कसतात, त्यांच्या या जमिनी आहेत, मालकी त्यांची असायला पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या आंदोलनाला सोबत आमच्या लोकांनी चौदार तळे असेल, चिर्रे जंगल सत्याग्रहाच्या केसेस बाबासाहेब लढले आणि बाबासाहेबांची आंदोलनं रायगडाच्या जवळ यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळतात, कारण ही बुद्धाची भूमी आहे. आणि म्हणूनच आजच्या काळात आपल्याला मी हे सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर 1956ला आपल्याला धम्मदीक्षा दिली गेली आणि सांगितलं की या समाजाला तुम्ही पर्याय द्या. मी रोज शेतकऱ्यांसाठी आंदोलन लढतो. आमच्या जिल्ह्यामध्ये लोकनेते दिबा पाटील हे सिडको विरुद्ध आंदोलन लढले, दत्ता पाटील हे सेज विरुद्ध लढले आणि जमिनींचा अधिकार आला. आणि या जमिनींच्या अधिकाराने प्रचंड पैसा आणि प्रचंड वैभव पनवेल उरण तालुक्याला. लोकांच्या गळ्यामध्ये मोठमोठे महिलांनी पाहिलं असेल 40-40 तोळ्याची गंठनं, दागिने आले, प्रचंड वैभव आले. याचं कारण बाबासाहेबांचं आंदोलन. पण त्याच्यापूर्वी सुद्धा आमच्याकडे मोठे दागिने होते आणि त्याला कारण होतं सम्राट अशोकाचा हा जागतिक व्यापाराचा आरमाराचा इतिहास. आणि तो गॅजेटमध्ये आहे. मी काय स्वतंत्र बोलत नाही किंवा मी काय PhD केलेला डॉक्टर नाही. जे गॅजेटमध्ये सांगितलं ते सांगतो. जागतिक व्यापार या भूमीतूनच होत होता. आणि म्हणून ही जी समृद्धी आहे ती समृद्धी बाबासाहेबांच्या मुळे पुन्हा एकदा आली. आणि बाबासाहेब गेल्यानंतर मात्र कोकणात मी पुन्हा एकदा संघमित्रा बनतेंना विनंती करेन. त्यांनी सांगितलं की मी आता काय तुम्हाला कोकणाला मुक्त करायचं, कारण कोकणात त्यानंतर बुवा बाबूंचं पेव फुटलं. जे बुवा बाबू झाले ते कोण होते? पूर्वीचे खोत जमीनदार होते आणि त्यांनी लोकांना या अध्यात्मामध्ये गुंतवलं आणि सगळ्यात मोठं गुंतवलंय ते महिलांना. आणि स्त्री जर गुलाम असेल तर तिचा मुलगा गुलाम होतो. स्त्री जर जिजाऊ असेल तर तिचा मुलगा शिवाजी महाराज होतो. आपल्याला सगळ्यांना माहित आहे. म्हणून स्त्रिया आज गुलाम झालेल्या आहेत वेगवेगळ्या संप्रदायांच्या नावाने. त्यांना स्त्री पुरुष समानता समजत नाही, त्यांना संविधान समजत नाही. साध्या भाषेत सांगतो की वडिलांच्या सातबाऱ्यावर मुला इतकाच मुलीचा अधिकार आहे. आज या जमिनीला हजार कोटींचे भाव आले. म्हणजे एका ह्याच्यामध्ये प्रकल्पामध्ये पुनर्वसन 100 कोटीचा 1000 कोटी मिळायला लागले. पण भाऊ सांगतात की बहिणीला अधिकार नाही, तिचं हक्क सोडपत्र घेतात किंवा त्याचा मृत्यू दाखला देतात की तुला काय अधिकार नाही. म्हणजे मनुस्मृती आज आमच्याकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये भिक्खुनी संघासमोर, आदरणीय भिक्खुनी संघासमोर फार मोठं आव्हान आहे की बाबासाहेबांचं संविधान, स्त्री पुरुष समानता, महाप्रजापतीचा धम्म, महामायेचा धम्म आपल्याला घराघरात न्यायचा. सुप्त रूपाने कोळीवाड्यात तो आजही आहे. कोळीवाड्यामध्ये मुलगा मुलगी हा फरक केला जात नाही. पण आता फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्याला याविषयी बोलावं लागेल. आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला जागतिक स्तरावर सुद्धा महत्त्व आहे. आजची तारीख 24 आहे. आज 24 ही तारीख साधी तारीख नाही, तर आज जागतिक महिला दिन आहे. आणि कुठल्या अर्थाने आहे तो? जगातल्या सगळ्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला युद्ध नको, कारण युद्धामध्ये सगळ्यात जास्त अत्याचार महिलांवर होतात. म्हणून आजच्या दिवशी जगातल्या महिलांनी मागणी केली की याच्यापुढे युद्ध नको. आणि आपल्याला माहित आहे पुढचं वाक्य तुम्हाला सांगू नको, युद्ध नको तर आम्हाला बुद्ध नको. आणि हे कोण सांगू शकते? एखादी महिला सांगू शकते. शस्त्रांनी जेव्हा हल्ले होतात तेव्हा ज्या मुलांना, लहान बाळांना आपल्या आईने वाढवलं, अगदी त्याचा कान असेल, नाक असेल, पाय असेल, त्यांना तेल लावलं असेल आणि त्याला घडवलं असेल, त्या मुलाचे हातपाय तुटताना सगळ्यात कोणाला होतं? मातेला होतं. आणि म्हणून जगातल्या महिलांनी सांगितलं की आम्हाला आता शस्त्र नको आणि हा शस्त्र नको, शांती हवी. हा विचार जगामध्ये भगवान बुद्धांचाच विचार आहे. आणि म्हणून इराण
आणि इस्रायल आणि अमेरिका यांचं युद्ध थांबवायची गोष्ट झाली तेव्हा लोक एकत्र बसले होते. परंतु मला माहीत आहे की आम्ही ठाण्यामध्ये एक धम्म परिषद घेतली होती. त्यावर सिरीसेना नावाच्या एक धमकी आल्या होत्या. त्यांनी सांगितलं तुम्हाला जर शांती पाहिजे असेल तर जगात शोधून चालणार आहे, तुमच्या डोक्यामध्ये जोपर्यंत शांती येत नाही तोपर्यंत शांती येणार नाही. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला माहीत आहे की उल्हास केणी हे आमचे भाऊ आहेत. त्यांचं हे रिसॉर्ट आहे आणि ताज म्हणून त्याचं नाव आहे आणि खरोखर ताजच आहे. हा तिकडे आमच्या कुलाब्याजवळ ताज हॉटेल आहे ना, तिथली जागा सुद्धा कोळ्यांची 14 एकर आमचा कुलाबा कोळीवाडा. मुंबईत आमचे 200 गावठण आहेत. इथे सुद्धा हे कोळीवाडे ऐतिहासिक कोळीवाडे आहेत. मी बनतेजींना पुन्हा एकदा धन्यवाद देईन की या भूमीची खरी ओळख आता आपण दिलेली आहे. कारण श्रीलंकेचं आणि नालासोपाऱ्याचं नातं हे आंतरराष्ट्रीय नातं आहे. उद्या येणारे जे पर्यटक आहेत ते तुम्ही आले त्याच्या 1000 पट येणार आहेत का हे बघण्यासाठी. म्हणून कोळी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानतो की तुम्ही फक्त आम्हाला ज्ञान दिलं नाही तर भाकरी सुद्धा दिली. हा व्यवसाय वाढणार आहे. या नालासोपाऱ्याला पुन्हा एकदा वैभव येणार आहे आणि त्याला कारण आजचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून पत्रकारांना पुन्हा विनंती करतो हा कार्यक्रम पुन्हा दाखवा. मी कारले लेण्यांबद्दल सुद्धा आमच्या लोकांना सांगितलं की कारल्याची बौद्धलेणी जोपर्यंत जगासमोर येत नाही तोपर्यंत तिथलं पर्यटन वाढणार नाही. आणि म्हणून तिथे बुद्ध मातेचं मंदिर आहे हे जगासमोर आणलं पाहिजे. पुन्हा एकदा भिक्खुनी संघाला मी सांगेन, तिथे मी एकदा मंदिरात गेलो असताना जैन भिक्खुनी तिथे आल्या होत्या. त्यांना विचारलं तुम्ही इकडे काय करता? ते म्हणतात आम्ही महाप्रजापतीला भेटायला. जैन भिक्खुनी म्हणजे महाप्रजापतींनी जे काम केलेलं आहे, जगामधला कुठलाच धर्म स्त्रियांना समान अधिकार द्यायला तयार नव्हता. त्यांनी सांगितलं की भिक्खुनी या तुमच्या माता आहेत, तुमच्या आई आहेत. आमच्या पोटी जन्म घेऊन तुम्ही जर अनंत होऊ शकता मग आम्ही काही कमी आहोत का? आणि त्यामध्ये भिक्खुनी संघाची स्थापना ही अत्यंत महत्वाची आहे. मी आदरणीय बनतेना विनंती करताना माझे वडील मुंबईत होते तेव्हा आई माझी घरी. आईच्या समोर मी शिकलो. गावात भांडणं झाली, मारामारी झाली की आई माझ्या रक्षणाला उभी राहायची. आईने आमचं शेत घडवलं. म्हणजे स्त्रियांमध्ये शेती करण्याची, व्यवहार करण्याची ताकद आहे. आणि भारतीय नाही जगातल्या शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. तर सातबाऱ्याला आजही मालकी महिलांना मिळत नाही, घरावर मालकी मिळत नाही. या प्रश्नांकडे सुद्धा मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. त्यामुळे भिक्खुनी संघाची जबाबदारी या देशामध्ये फार मोठी आहे आणि ती इतकी मोठी आहे की आपल्याला रामायणातल्या सीतेला सुद्धा मुक्ती द्यावी लागेल आणि महाभारतातल्या द्रौपदीला सुद्धा अधिकार द्यावा लागेल. जर द्रौपदीला अपमान झाला म्हणून साडी देण्यासाठी भावाला बोलावं लागलं तर आमच्या कोल्लीला मच्छी मार्केटमध्ये भाऊ पण नको आणि नवरा पण नको. तिच्यात हिंमत आहे. कोणाची ताकद आहे तिचा अपमान करण्याची. आणि ही ताकद तथागत गौतम बुद्धांच्या स्त्री पुरुष समानतेने दिले. हे आमच्या लोकसभेला, हे आमच्या राज्यसभेला, हे आमच्या विधानसभेला, हे विधान परिषदेला सगळ्यांना सांगायला लागेल. आणि म्हणून आजचा कार्यक्रम आहे हा साधा कार्यक्रम नाही. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी मदत दिलेली आहे त्या मदतीसाठी मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि या नालासोपाऱ्यामध्ये पूर्णा बनतेने जे काम केलेलं आहे त्यांचं नाव सुद्धा तुम्हाला पूर्ण माहीत नसेल तर सांगतो की पूर्णा यांचं नाव आहे मैत्राणी पुत्र. म्हणजे त्यांच्या आईचं नाव मैत्राणी पुत्र आणि मैत्राणी पुत्र म्हणून पुन्हा बनतेला ओळखलं जायचं. म्हणजेच आईच्या नावाने जे लोक ओळखले जातात ते मातृसत्ताक लोक होते. आणि आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही कोळी लोक हे मातृसत्ताक आहोत. आम्ही एकविरा आईला सगळ्यात मोठा सन्मान देतो आणि एकविरा आईच्या मुळेच आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापारी होतो, आजही आहोत. आणि समुद्रावर आजही काय भांडण झालं, युद्ध झालं, ज्यांच्या नौका आहेत तेच देशाला वाचवू शकतात हे अनेक सैन्याचे अधिकारी पण मान्य करतात. अशा परिस्थितीमध्ये हे जे आमचं ताज रिसॉर्ट जिथे आहे असे अनेक रिसॉर्ट 200-300 रिसॉर्ट इथे आहेत. आणि हे इथंच नाही तर रायगडमध्ये आहेत. मी सुद्धा रिसॉर्टचा व्यवसाय करतो नागावला. हे जे रिसॉर्ट आहेत त्या जागा कोणाच्या? आता नालासोपाऱ्याची जागा कोणाची ती कोणी सांगेल? तथागत गौतम बुद्धांचे वडील हे शाक्य वंशाचे आणि आई ही कोली वंशाची. या जागा सुद्धा आमच्या आहेत आणि हा संघर्ष आम्हाला करावा लागणार आहे. कारण आमचा इतिहास पुसला गेलेला आहे. सातबारे आमचे बदललेले. आमचा इतिहास कोणी सांगत नाही. मग तो भीमा कोरेगावचा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा. त्या आरमारामध्ये मावळे लढलोत आम्ही. कारण समुद्रात ज्याला पोहता येत नाही तो समुद्रात काय करणार? समुद्रात पोहणारे आजही लोक आम्ही आहोत. आणि म्हणून आदरणीय बनतेजींना माझी विनंती आहे की पुढल्या काळामध्ये या मुंबईचे सातबारे बदलण्याचं काम आज सुरू आहे. ही मुंबई कोणाची हा प्रश्न पडणार आहे. त्यावेळी या संघर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आपलं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे. त्याचं कारण सांगतो
की महिलांना हे जर सांगितलं नाही तर हे कोकण धोक्यात आहे. आणि कोकण मुंबई झाली, दुसरी मुंबई, नवी मुंबई झाली, तिसरी मुंबई आता पेणमध्ये होते, लोकांना फसवून होते, कायदा बाजूला करून बाबासाहेबांच्या कुळ कायद्याची अंमलबजावणी न करता होते. आणि म्हणून आजचा ज्या कार्यक्रमामध्ये आहे त्या कार्यक्रमामध्ये बोलण्यासारखं खूप आहे, पण उशीर झाल्यामुळे सगळ्यांना लांब जायचं आहे. एवढंच सांगेन की तुम्ही सरकारी गॅजेट जर पाहिली तर सरकारी गॅजेटमध्ये नाला सोपाऱ्याचे अनेक पुरावे आहेत आणि जिवंत पुरावे हेच आहेत. धारापुरी नावाचं पेठ आहे, तिथे जा, 97% आगरी कोळी लोक तिथे राहतात, कोळी लोक राहतात आणि त्या धारापुरी बंदर सुद्धा आंतरराष्ट्रीय बंदर त्या काळचा आहे. तो सुद्धा हा भाग आहे जो आजचा इतिहास इथे उलगडला गेला. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे मला बोलायची संधी दिली आणि छत्री धरायचा मान जो मला भिकुरीने दिला, माझ्या जीवनाचं सार्थक करणारा भाग होता. कारण 2500 वर्षानंतर कोळी लोकांना त्या नातं आठवत की नाही असं वाटत नव्हतं, पण आम्हाला ते आठवलं. अनेक आंबेडकरी भावाने आम्हाला इतिहास करून दिला. पण भंतेजींना मी विनंती करेन, त्यांचा माझा परिचय एकदा मी कार्यक्रमाला आलो होतो, याच्या पलीकडे परिचय नव्हता, पण त्यांनी जी निवड केली की राजाराम पाटील तुम्ही ते छत्री धरण्याचं काम करायचं आहे, याच्या पाठीमागे माझी साधना नसेल पण त्यांची साधना आहे. आणि त्यांनी जी निवड केली त्या निवडीबद्दल मी मुंबईचे, ठाण्याचे, रायगडचे, पालघरचे सागरपुत्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे लोक, सम्राट अशोकाचे लोक आणि आई एकविराकडचे म्हणजे भगवान बुद्धाच्या माहेरकडचे आम्ही सगळे लोक आपल्याबद्दल अत्यंत कृतज्ञ आहोत. आणि आपले मानावं तेवढे उपकार कमी आहेत, कारण आमचा इतिहास पुन्हा ह्या पद्धतीने दृश्य स्वरूपात कोणी सांगेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 400 वर्षांच्या इतिहासानंतर डायरेक्ट आम्ही आता 2500 वर्षाच्या इतिहासात गेलो आणि आम्ही श्रीलंकेत जाणार आणि तिथला धम्म आहे त्याचा अभ्यास करणार आणि हा धम्म या कोकणाला देणार. आणि हे पण सांगणार, कोकण भूमी ही आईला ठार करणाऱ्या परशुरामाची नाही, तर कोकण भूमी ही आई एकविरीची आहे, तथागत गौतम बुद्धांची आहे. त्यांनी सांगितलं की ह्या जगाला हिटलरच्या पद्धतीने शस्त्राने बंदुकीने जिंकता येत नाही, मुसोलिनीप्रमाणे जगाला अशा पद्धतीने जिंकता येत नाही, तर लोकशाही पद्धतीने प्रेमाने मैत्रीने जिंकता येतं, हे भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि तो विचार आज पुन्हा एकदा जाग केल्याबद्दल त्या घटनेचे सगळे साक्षीदार म्हणून विचार मंच सुद्धा तितकाच महत्त्वाचा आणि तुम्ही सुद्धा तितके महत्त्वाचे आहात. तुम्ही नसतात तर हे भाषण मला करता आलं नसतं. पुन्हा एकदा सगळ्यांशी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम पुढल्या वर्षी ज्यावेळी होईल त्यावेळी पूर्ण कोकण, पूर्ण इथला सागरपुत्र समाज इथे हजर असेल. आमच्या आता 3च बहिणी होते, 3 बहिणी नसल्या, पण याच्या पुढे कोळी गीताने हा रंगमंच आणखी मजबूत बनवून घेऊ आम्ही, की तो वाद हल्ला नाही पाहिजे अशा प्रकारचा मजबूत बनवून घेऊ. आणि मी माझ्या इथल्या सगळ्या कोळी भावांना विनंती करतो की आपण भिकुनींच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे, कारण संघमित्रा भिकुनी असतील आणि महाप्रजापती असतील, आई एकविरा असेल, त्या मातांमुळेच कोकण हे वैभवशाली आहे. आणि जगाने मान्य केले, स्त्री आणि पुरुष समानतेने जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत देशाची, जगाची प्रगती होऊ शकत नाही. आणि महागुरु व्हायचं असेल तर आई हीच आद्य गुरु आहे, आई हीच आद्य गुरु आहे. आणि म्हणून आईला, बहिणीला, मावशीला घेऊन आपण जाऊया, देशातली गुलामगिरी संपवूया. पुन्हा मी अत्यंत आपल्या प्रेमात आहे. तुमचं प्रेम कसं व्यक्त करावं हे मला सांगता येत नाही, पण आज मी सगळ्यांना, समता सैनिक दलाच्या आमच्या सगळ्या महिला भगिनी आहेत त्यांना धन्यवाद देतो. ह्या कार्यक्रमामध्ये कुठलंही गाळबोट न लागता हा कार्यक्रम यशस्वी झाला, ही फार मोठी घटना आहे. आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि मी माझ्या कोळी भावांना, 10,000 भावांना सांगतो की ह्या भूमीतून तुम्ही कधी हटवले जाणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत 2500 वर्ष नाला सोपाऱ्याचा स्तूप आहे, तर कोळी बांधव पण राहणार. आणि तुम्हाला जर हात लावायला कोण आला तर आम्ही आहोत, आम्ही लढायला इथे आहोत. त्या भिकुणी संघ असेल किंवा कोळी बांधव असेल. आणि आपल्या वैभवाला आता पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. श्रीलंकेमध्ये ही बातमी ट्रान्सलेट करून आपण पाठवू की बाबा इथूनच आमचे संघमित्र आणि महेंद्र तुमच्याकडे गेली आणि म्हणून हा इतिहास जागा झाला, तर कोळीवाड्याला वैभव आल्याशिवाय राहणार नाही. हा जो आमचा रिसॉर्ट आहे आता फक्त 3 माळे आहेत, अष्टकोनी आहेत, हा उंच आकाशाला भिडणार आहे हे आम्हाला माहिती आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.